शेवटी तो दिवस आलाच. आज जाणार उद्या जाणार करून करून पूर्ण 1.5 महिना मी राहिली. जिथे बालपण काढलं तिथे आता फक्त मोजून दिवस काढावं लागतात. तर येताना तर माझी 1 बॅग होती, पण जाताना माझ्या 4-5 बॅगा झाल्या. हे बॅगा नाही आहेत, माझ्या मम्मीचं प्रेम आहे जे वस्तूच्या रूपात दिसतं. तर जावं येणार म्हटलं तर काय, नॉनव्हेजचा बेत होता. नॉनव्हेज वगैरे सगळं पटापट मी बनवून घेतलं. मग आले तिचे दुपारी पप्पा. तर बघा किती खुश झाली ती पप्पाला बघून. तर जावयाला पाणी वगैरे दिलं, कोकमाचा रस वगैरे दिला, चांगला पाहुणचार वगैरे केलं. मम्मी बोलली, आधी तुम्ही जेवून घ्या मग आम्ही जेवतो. आम्हाला आधी वाढलं वगैरे, आम्ही जेवण पूर्ण केलं. आम्ही जेवत होतो ना, तो सर ती झोपलेली तिचे पप्पा यायच्या अगोदर. नंतर तिने बघितलं ना, तर एकदम ती पप्पाला ओळखतच नव्हती. आता 1.5 महिना तिने बघितलं नाही तर पप्पाला, आणि त्यांच्याकडे गेल्यावरच ती रडायला लागली. तर मी घेतलं तिला उचलून. नंतर मग हळूहळू ती ओळखायला लागली पप्पाला, जशी जशी मोठी बहीण पप्पाच्या अंगावर खेळत होती तसं. नंतर काय, आमची रिक्षा आली तर माझा जायचा टाईम झाला. तर मम्मी माझ्याकडे बघतच नव्हती, कारण तिचा चेहरा एकदम उदास झालेला आणि ती रडायला आलेली. हे बघा तिचा चेहरा कसा झालाय पूर्ण. मलाही खूप वाईट वाटत होतं तिकडून निघताना. पण जर मी रडली असती ना तर मम्मी पण रडली असती, आणि मी माझ्या मम्मीला रडताना नाही बघू शकत, म्हणून मीच कसंबसं कंट्रोल करत होती. तिथून मग पुढे आलो, रिक्षा चालू झाली आमची. तर तिथून पुढे आलो पवई नगरला. पवईला आल्यानंतर थोड्या वेळातच आम्ही आमच्या घरीही पोचलो. मी तर अशी थकली ना की असं वाटत होतं पूर्ण दिवस कोणती मजुरी केली काय माहिती. तर रिक्षातच बसलेलो तरी पण मी खूप थकली. माझा हात पूर्ण गळून आला, कारण पिल्लू पूर्ण 1 तास माझ्या खांद्यावरती झोपली, तर तिला पकडून होती मी. तर ह्यांनीच सगळं सामान वगैरे घरामध्ये घेतलं. आणि मग मला आता या गोष्टीचं टेन्शन होतं की आता पूर्ण 1.5 महिना मी मम्मीकडे होती, तर घरातली पूर्ण साफसफाई आता मलाच करायची आहे एकटीला या 2 पोरींना सांभाळून. तर आता 3-4 दिवस माझे साफसफाईमध्येच जातील, रोज थोडं थोडं करण्यात. तर असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल